निरंजन, हे काय केलंयस तू? मंगलचे दागिने, साडी तिच्या तिच्या खोलीत ठेवून आलायस. काय अर्थ काढेल ती त्याचा? तिला तिला वाईट वाटलं तर? ती ती घर सोडून निघून गेली तर? जाऊन जाऊन घेऊन येते परत. पण पण आत्ता खोलीत जाण्यातही तथ्य नाहीये. एव्हाना तिनं सगळं पाहिलं असणार. थांब, आता काही करू नकोस. मुकाट्यानं जे परिणाम होतील ते भोगायला तयार राहा. काही बोलायची गरज नाही. सॉरी, मी हे सगळं. सॉरी का म्हणतोयस तू? उलट मीच तुला काहीतरी म्हणायला हवं. काय? थँक्यू. तू माझ्यासाठी इतकं केलंयस की ते पुरूनही उरतंय. आणि मी हे सगळं नको म्हणण्याऐवजी घेतच राहते हे सगळं. मला माहिती नाही मी हे सगळं तुला का दिलं. पण ह्यात चूक काही नाही आहे निरंजन, काहीच नाही. उलट सुख आहे, समाधान आहे यात. आपण दोघांनी आयुष्यात जे काय हरवलंय ते एकाच वेळी आपल्याला मिळालंय, त्याचा आनंद आहे यात. आणि हा आनंद दूर लोटणं जड जात होतं, तुलाही आणि मलाही. तू तो भार हलका केलास रे निरंजन. माझ्या आयुष्यात मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट आहे हे. खूप मोलाचा क्षण आहे रे हा. हा असा क्षण एक जन्म जगून सुद्धा मिळत नाही, पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मला तो मिळालाय. जगू दे मला हा क्षण, आणि तूही जग माझ्यासोबत. आयुष्याचा हा प्रवास आता आपल्या दोघांना एकमेकांचा हात घट्ट पकडून करायचा आहे. May I come in, sir? Yeah, come in. Yeah. Soft tissue injury आहे, sir. काय रे, कुठे पडलास? साहेब, ते मी माझ्या झोपडीच्या छतावर चढले होते, तेव्हा शिडीवरून पडले. कसं पडलंय देव जाणे, काय बी आठवत नाही बघा साहेब. आठवेल कसं? झाली असेल रात्री. साहेब, काही सिरियस तर नाही ना? आपल्या हातावरचं पोट असतंय साहेब, आपल्याला एक छोटं पोरगी पण असते, त्याचं सगळं देतोय लिहून. वेळेच्या वेळी घे, नाहीतर सिरियस होईल. आणि परत ये 15 दिवसांनी, बघू काय प्रोग्रेस ते. आणि गोळ्या स्ट्रॉंग आहे. हा, पिणं अवॉइड कर. हो साहेब. काय रे, लहान मुलगी आहे तुला? हा साहेब. शाळेत जाते का ती? होय साहेब, आत्ताच 1 मध्ये गेलं साहेब. माझं पोरगी लय हुशार असते. काळजी घे तिची आणि स्वतःची पण. हा साहेब, थँक्यू साहेब. हे घेऊन जा.
दादा ये औषध दे. क्या रे क्या बोला डॉक्टर? हे संपत, अरे तू इथं काय करतायस? तुला घरी थांब सांगितलं होतं ना. अरे लक्ष्मी एकटंच असताय ना घरी. अरे ठंडा ले, हाँ उसको भी साथ में लाया हूँ. वो देख बैठा है. उषा, अगं इतकं काही झालं नाही. तुझं लहान मुलावर हात उगारणं कदाचित तिला आवडलं नसेल. हे बघ उषा, अगं तिच्या जागी मी असते ना तर कदाचित मी पण तुला थांबवलं असतं. काल ती ज्या नजरेने माझ्याकडे बघत होती ना, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. जणू काळच पाहिला मी तिच्या डोळ्यात. कुठल्याही क्षणी ती माझा जीव घेईल अशा नजरेनेच बघत होती ती काकू माझ्याकडे. उगाच काहीतरी बोलू नकोस. अगं ती कशाला जीव घेईल तुझा? तेच कळत नाहीये ना मला. मी आणि मोनूने काय वाईट केलंय तिचं म्हणून ती आमच्या मागे लागली अशी. माझ्या मोनूच्या मागे का लागलीये ती? काकू ती चालीये, ती चालीये काकू. अगं बघ ना पण आधी. काकू तीच. काकू पिता का को एवढी बे? एवढी नसतं पिले. हाँ? एवढी नहीं पिया तो ये सीढ़ी पर से छत पे का को गया था? तारे देखने को? या स्वर्ग से अप्सरा नीचे उतरती उसको मिट्टी मारने गया था? ए छोकरी समोर फालतू बकबक करू नको. हाँ बराबर बोला हाँ, भिड़ू बराबर. उसके सामने दारू पियला चलता तेरे को, हाँ? और टाइट होके ऊपर से नीचे गिरेला चलता तेरे को. ये जोकर का मापित हड्डी तोड़ के लिया ये चलता तेरे को. और मैं फालतू बोला वो नहीं चलता. संपत, अरे खरं सांगतोय मी. दारू पिऊन नसतं पडलंय मी. ए अंडू गुंडू, अरे तू तो सीरियस हो गया बे. चल बता मेरे को क्या हुआ. वरती छपरावरती कोणतरी चालतंय असं वाटलं मला. पायांचा आवाज पण आला. फिर क्या, छोकरी आहे घरामध्ये, मी एकटा माणूस म्हणून शिडीवरून चढलंय वर कोण आहे बघायला. फिर मैंने उसको देखा आणि तेवढ्यात कोणीतरी माझा पाय खेचलं का शिडी खेचलं काय पण आठवत नाही बघ. मी धाडदिशी खाली पडले. डेंजरच होईना. पण मला सांग कोण होता, काय दिसलं. अबे चिन्नप्पा कौन दिखा तेरे को, बोल ना. अगं उषा, काय झालं? काहीतरी बोल ना. हे का आणलंस इथे?
मला तो दिवस चांगलाच आठवतोय. मंगलला लग्न करून येऊन घरात वर्षभर झालं असेल जवळपास. पण ही गोष्ट निरंजनच्या आईच्या डोळ्यात खुपत होती. पण एक दिवस निरंजनची आई रागारागात माझ्या घरी आली होती. का? काय कारण? कारण कारण मंगलला दिवस गेले होते. आमच्या निरंजनवर त्या मंगलनी काय जादू केली आहे ना देवाला माहित. ती उठ म्हणली की उठतो, बस म्हणलं की बसतो. सारखा तिच्या मागे पुढे घिरट्या घालत असतो. आई आहे का गेली वर ते सुद्धा त्याला कळणार नाही अशी परिस्थिती आहे बघ आमच्या घरामध्ये. काहीही काय बोलताय तुम्ही हो निरंजनच्या आई? जरा धीरानं घ्या. हे बघा माझी पूर्ण खात्री आहे निरंजनला तुमची किंमत एक ना एक दिवस नक्कीच कळेल. आता कशी कळेल किंमत त्याला माझी? हं? कशी कळेल? ती मुलगी मला आवडत नाही असं त्याला किती वेळा सांगितलं होतं. काय झालं? लग्न करून आणलीस ना तिला घरामध्ये आणि आता तर काय तिचं जाणं अजून अवघडच झालंय. का? काय झालं? काय झालं काय? आता दिवस गेलेत ना तिला. अरे देवा. आणि तुला तर आमच्या निरंजनचा स्वभाव माहीतच आहे. तो डोक्याने कमी पण मनाने जास्त विचार करतो. आणि आता तर काय बघायलाच नको. दिवस गेलेत म्हटल्यानंतर दिवस रात्र गोंजारत बसेल. निरंजनची आई, हे बघा तुम्हाला एक सांगू का, या जगात जितके प्रॉब्लेम्स असतात ना त्यावर उपाय हा असतोच. म्हणजे जसे प्रॉब्लेम्स तसे उपाय. तेव्हा माझ्याही लक्षात आलं नव्हतं मी काय करत होते. पण नकळतपणे मी मंगलच्या बाळाच्या जीवावर उठले होते. म्हणूनच ती माझ्या मोनूच्या कोकले काकू प्लीज माझ्या मोनूला वाचवा. कोकले काकू प्लीज माझ्या मोनूला वाचवा. त्याला काय झालं तर मी काय नाही. उषा अगं सावर स्वतःला सावर. हे बघ असं काही होणार नाही. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. काही होणार नाही. मोनूला वाचवा. त्याला काय झालं तर मी नाही राहू शकत. माझ्या मोनूला वाचवा. शांत हो बघू तू आधी. माझा मोनू. माझा मोनू. हा बोल निरंजन. अरे तू आज रिंग वाजण्याच्या आधीच फोन उचललास? जादू. जादू? सांग ना. मला वाटलं तू फोन करशील आता म्हणून तू तिथे फोन उचललास? आता तू फक्त प्रश्न विचारणार आहेस का जे बोलायला फोन केला आहेस ते बोलणार आहेस? नाही मी अगदी सहज फोन केला होता. ठीक आहे मग ठेवू. अरे ऐक ना, म्हणजे तू काही कामात आहेस का? हा त्याचीच कामं आवरावर. ओके बरं ऐक ना, आपण संध्याकाळी जरा फिरायला जाऊया का? म्हणजे बाहेर जाऊया. म्हणजे अगदी सहज. हो तू म्हणशील तसं. ओके बरं मग मी काय करतो, मी पटकन माझी कामं सगळी संपवतो आणि तुला येऊन भेटतो. चालेल? ठीक आहे. अरे हॅलो. कमाल आहे.
आणि शेवटी राजपुत्र आणि राजकन्या एकमेकांना भेटले. काय आवडली की नाही राजकन्या? हो खूप. आपल्या गोष्टीतली राजकन्या इतर गोष्टीतल्या राजकन्यांपेक्षा खूप चांगली आहे. चला आता पटापट खाऊन घ्या. हं? आज काय आणलंय खायला? दही भात. चल. भीर भीर तू बोलवतो खिडकीत काऊ अन म्हणतो बाळाला दिनाक खाऊ घेऊन या घास तुझा आभाळी जाऊ मिणमिणत्या डोळ्यांना मग येईल गाऊ भीर भीर तो बोलवतो खिडकीत काऊ अन म्हणतो बाळाला दे